हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे बुधवार, तर सकाळी सकाळी अगोदर देवपूजा आवरून घेतली आणि नंतर मग नाश्ता बनवला. नाश्त्याला म्हणजे आज फक्त चहा आणि बिस्किटच खाल्लं होतं आणि मी फक्त चहाच पिले होते. तर श्रीला चहा बिस्किट दिलं होतं. तर बघा किती पसारा झाला होता, सगळा मला आवरायचं होतं आणि बेडवरचं बेडशीट पण मी आज धुवायला टाकलं होतं. तर त्याच्यानंतर मी सगळी कामं आवरले, म्हणजे श्रीला आणि उर्वीला दोघांना पण आंघोळ घालून घेतली अगोदर. नंतर सगळी भांडी घासून ठेवली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इथं कोबी आणला होता त्या दिवशी रात्री सब्जीला, तर सुकी भाजी बनवायची होती. तर आता ह्या भाजीमध्ये मटकी घालत असते, पण आता इथं मटकी काही इथं भेटत नाही, आपल्या गावाकडेच मटकी भेटते. मग आता माझ्याजवळ मटकी नव्हती, म्हणून मग मी मुगाची डाळ भिजत घातली आणि इकडं कोबी चिरून मिरच्या वगैरे चिरून ठेवल्या भाजीला. तोपर्यंत म्हणलं अगोदर चपात्या बनवून घ्यायच्या आणि नंतर सारामृताचं वाचन पण करायचं आहे. त्या अगोदर माझा सगळा स्वयंपाक झाला पाहिजे आणि 11 ते 12 वाजेपर्यंत एका तासात होईल तेवढं सगळं म्हणजे वाचन करायचं म्हणलं आणि राहिलेलं नंतर दुपारच्या नंतर वाचायचं. आणि बघा, घरात लहान मुलं असली की सगळी धावपळ होते सकाळी सगळी कामाची आणि उठायला थोडासा लेट झाला का मग सगळंच काम लेट होतं. त्याच्यामुळं आज पण थोडासा लेट झाला आणि मग म्हणलं चला अगोदर सगळा स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि नंतरच मग वाचन करायचं. तर उर्वीला पण सॅरेलॅक चारलं, तिला आंघोळ अगोदर घातली आणि नंतर सॅरेलॅक चारलं. तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही कोणता आटा वापरता. मी त्यांना म्हणजे रिप्लाय केला होता 2 वेळा, तर त्यांनी बघितला होता की नाही माहीत नाही. तर आशीर्वाद आटा आम्ही वापरतो, कारण अगोदर आम्ही किसानचा आटा आणत होतो, तर त्याच्यामध्ये मैदा मिक्स असतो बहुतेक, कारण त्याच्या चपात्या अशा किती जरी असं लाटल्या तरी म्हणजे असं आकसून येत होत्या. त्याच्यामुळं तो आणायचा बंद केला आणि नंतर मग आता आशीर्वादचाच कायम आणतो. तर आता इथं मी चपात्या बनवून घेतल्या, लगेच सगळं आवरून घेतलं, पीठ वगैरे सांडलेलं किचन साफ करून घेतलं आणि इथं कोबीची भाजी बनवायला घेतली. आणि कोबीच्या भाजीला आता माझ्याजवळ मसाला म्हणजे लसूण आणि खोबऱ्याचा मसाला काही जास्त नव्हता, थोडा शिल्लक होता, तर तोच मी त्याच्यामध्ये घातला आहे आणि थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि जिरे मोहरी कढीपत्ता थोडासा टाकला आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनेच मी बनवले, आमची आई पण अशीच बनवती. आणि ह्याच्यामध्ये आपण चटणी पण टाकू शकतो, जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर चटणीसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडंसं पाणी पण ओतले, नाहीतर ह्या कढईमध्ये कसं खाली चिकटते थोडंसं, त्याच्यामुळं थोडंसं पाणी घातलं शिजायसाठी. आणि कोबीच्या भाजीला कसं जास्त पाणी नाही टाकलं तरी चालतं, म्हणजे त्याला पाणी सुटतं मीठ टाकलं की. तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला मी आणि नंतर सारामृताचं वाचन करायला घेतलं. तर उर्वी पण माझ्या शेजारी तिथंच बसते, रोज वाचन करताना तिथंच साईडला खेळत असते आणि जास्त रडायला लागले तर मग मी तिला घेते आणि राहिलेलं मग दुपारच्या नंतर वाचन करते. तर चला आता वाचायला सुरुवात केली. आता 12 वाजेपर्यंत जेवढं होईल तर तेवढं वाचून घेते आणि राहिलेलं मग नंतर करते. तर आता 11 वाजून 5 मिनिटं झाले होते, तर त्यावेळेस मी सुरुवात केलेली आहे. तर चला आता बघूया म्हणजे 12 वाजेपर्यंत किती वाचन होते. तर इथं माझं 12 वाजेपर्यंत 17 अध्यायापर्यंत वाचून झालं आणि राहिलेलं मग मी आता नंतर वाचन करणार आहे. त्याच्यानंतर मग मी जेवण केलं, भूक पण खूप लागली होती आणि सकाळी पण काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळं मग मी जेवण केलं आणि श्री पण झोपून उठला होता, तर त्याला आणि उर्वीला दोघांना पण सोबतच दूध आणि चपातीचा काला चारला. आणि आज सकाळी फरशी पुसायला काही वेळच भेटला नव्हता, त्याच्यामुळं मग म्हणलं आता फरशी पुसून घ्यायची. आणि रोज म्हणजे जर बुधवारी मी फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग आधीमध्ये कधी असा टाईम भेटेल त्यावेळेस पुसून घेतेच, पण आज मला काही टाईमच भेटला नव्हता, त्याच्यामुळे म्हणलं आता चला आता दुपारीच पुसून घ्यायचं. तर आता इथं आटा आणून ठेवला होता रात्री, तर बकेट घासून ठेवली होती, तर सुकल्यानंतरच म्हणलं त्याच्यामध्ये आटा भरून ठेवायचा. तर मी आटा भरत होते, तर आणि श्री आणि उर्वी दोघं पण तिथं येऊन बघत होते. तर चला आता हा आटा भरून ठेवते आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून घेते. तर बघा इथं उर्वीचं तिकडं पलीकडं खेळायचं चाललंय, इकडं बेडवरचं बेडशीट वगैरे चेंज केलं आत्ताच आणि उद्यापासून श्रीला स्कूलमध्ये पाठवायचं आहे, त्याच्यामुळं सकाळी काही टाईम भेटणार नाही, त्यामुळं मग आत्ताच म्हणलं सगळं काम आवरून घ्यायचं. तर आता कपडे वरती वाळत घातले, तर आता आणून घड्या घालून ठेवते. तुला बोलायचं हॅलो कर, हॅलो हॅलो. तरी तर मी फरशी पुसून घेतली आणि बघा पुसल्यानंतर किती स्वच्छ दिसते आणि नाही पुसली की सगळं डागच त्याच्यावर दिसते, त्याच्यामुळे मग मी फरशी पुसून घेतली आणि इथं तयारी चालू होती. उद्या श्रीला स्कूलला पाठवायचं आहे, तर
स्कूलमधून मेसेज आला होता की उद्यापासून स्कूल चालू होणार आहे, तर त्याचीच तयारी इथं चालू होती. तर त्याला सगळा होमवर्क दिलेला होता, तर ते चेक करत होते. तर उद्या स्कूलला जायचं आहे म्हटल्यानंतर आजच सगळी तयारी करून ठेवायचं म्हणलं, नाही तर मग उद्या सकाळी खूप घाई आणि गडबड होते सकाळी सकाळी. तर आता इथं त्याच्या प्रोजेक्टमध्ये फक्त फॅमिली फोटो एक तिथं त्याच्या प्रोजेक्टमध्ये लावायचा होता. तर बघा आता एवढ्या लहान लहान मुलांना हे तेवढं प्रोजेक्टचं काय समजणार आहे, तर एवढ्या लहान वयातच त्यांना एवढा सगळा होमवर्क हेन तेन. आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं. आता ह्यांना आपण तर करून देऊ शकतो त्यांचा होमवर्क पूर्ण, आणि आपल्या वेळेस बघा असं काय होतं का. तर आता त्याचं राहिलेलं जे होमवर्क आहे तर ते सगळा पूर्ण करून घेते. आणि त्याला विचारलं तर उद्या स्कूलला जायचं का, तर मला अजून सुट्टीच आहे असंच म्हणतोय. तर आता बघू उद्या जायच्या वेळेस काय करतोय. आणि जास्त दिवस पण त्याचं ॲडमिशन घेऊन झालं नव्हतं स्कूलला, आणि तोपर्यंतच त्याला सुट्ट्या लागल्या. त्याच्यामुळं आता अजून काही माहीत नाही जातोय की काय रडतोय. त्याच्यानंतर त्याचा सगळा होमवर्क केला आणि इथं मस्त चहाचा ठेवला अद्रक वगैरे घालून. तर यात तुम्ही सुद्धा चहा घ्यायला. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.